2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्याकरिता रवाना होऊन पेट्रोलिंग करीत असताना पथकास गुप्त बातमी मिळाली की कन्हेरवाडी पाटी येथील सुभाष भीमराव काळे याने त्यांचे साथीदारासह मागील 2-4 दिवसांपूर्वी त्याचे मालकीचे इनोव्हा कारमध्ये तेलाचे डब्बे व इतर सामान कोठून तरी चोरून आणलं असून तेलाचे डब्बे व इतर सामान कन्हेरवाडी पाटी येथील त्याचे राहते पत्राच्या शेडमध्ये ठेवलं आहे व सुभाष काळे व त्याचे साथीदार हे येरमाळा येथे त्याची इनोव्हा कार घेऊन गेले आहेत अशी माहिती मिळाल्याने पथकाने येरमाळा येथे जाऊन सापळा लावून आरोपी नामे सुभाष भीमराव काळे वय वर्ष 34 राहणार कन्हेरवाडी पाटी, अनिल रमेश शिंदे वय वर्ष 29 राहणार मस्सा, अरुण बबन शिंदे वय वर्ष 28 राहणार मोहा यांना इनोव्हा कारसह ताब्यात घेऊन त्यांना वर नमूद गुन्ह्याबाबत व गुन्ह्यामधील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी वर नमूद गुन्हा केला असल्याचं कबूल केलं. गुन्ह्यामधील चोरून आणलेले तेलाचे डब्बे व इतर सामान कन्हेरवाडी पाटी येथील राहत असलेल्या पत्राच्या शेडमध्ये ठेवला आहे असं सांगितल्याने पथकाने लागली सदर ठिकाणी जाऊन तेथून पत्राच्या शेडमधून कीर्ती गोल्ड कंपनीचे व इतर कंपनीचे तेलाचे 13 डब्बे तसेच निळ्या व लाल रंगाच्या 8 पिशव्या, आतमध्ये घडी डिटर्जंट व घडी स्मार्ट निरमा पावडर असलेल्या पिशव्या व गुन्हा करतेवेळी वापरलेली इनोव्हा कार असा एकूण 6,59,615 रुपये मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करून 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इजप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन खटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री स्वप्नील वाळके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, अमोल निंबाळकर, बबन जाधवर, मनोज जगताप, महाराष्ट्र पोलीस हवालदार शोभा बांगर, मेहबूब अरब, रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.